जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, विठ्ठले पावती सर्व काही। पातकाचा नाच पुण्य वाढे फार, शेकी विश्वंभर कृपा करी। भोग भोगे ज्ञान वाढेल संतान, काळ करी चरण सेवा त्याची। पातकाचा नाच पुण्य वाढे फार, शेकी विश्वंभर कृपा करी। नामा म्हणे शिवाक्षरे हे दोन्ही, नामा म्हणे शिवाक्षरे हे दोन्ही। जपावी सज्जने वारंवार, पातकाचा नाच पुण्य वाढे फार, शेकी विश्वंभर कृपा करी। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 48 वर्ष झाले। 39 वर्ष सप्ताह जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून मी या सप्त्यामध्ये टाळ घेऊन आहे। कोणाला तरी माहित नसतं तर आमचे चाचे महाराजाला माहिती, कारण चाचे महाराज होते। आणि हा सप्ताह त्यांनी हे एवढं रोप लावलं, एवढं मोठा आता भव्यदिवस सप्ताह चाललाय। हा आपल्या मामोलकर साहेबांचा सगळा पुण्य आशीर्वाद आहे त्यांचा। एकटेच फिरत होते थैली काकामध्ये, याला पत्रिका दी त्याला पत्रिका दी, डिगे साहेबाकडे जाय याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय। आणि तेव्हा महाराज पण मोठे मोठे ठेवत होते। अकबर बाबाचा कार्यक्रम व्हायचा, अशोक महाराज जाधवचा कार्यक्रम व्हायचा, तुमचे सदानंद गुरुजीचा कार्यक्रम त्या मंदिरापुढे झालेला, असे मोठे मोठे महाराज आणत होते त्या टायमाला। असा हा सप्ताह यावर्षी केंद्रे बाबाचे। आणि इकडे दोन माणसं फिक्स होते जेव्हा सण ते होते ना, मामोलकर बाबा एक स्थानक होते गायला, आणि ते मोहन दराडे का दराडे मोहन जाधव ते होते वाजायला। आणि एखादा ठाण्यात आलं की झालं कीर्तन। बरे ते रामेश्वर शास्त्रीचा पण कार्यक्रम झाला, ते दाढीवाले शाळेमध्ये बऱ्याच लोकांची कीर्तन ऐकली, म्हणजे बरेच महाराज उघडून पेले मी। हा पण माझ्यात काय फरक नाही झाला। म्हणजे या ठिकाणी या वर्षी आमच्या पाटलीनताई, गायकवाडताई, सडकेताई, त्यांचे मालक, आमचे चाचा, आमचे आवड बाबा, त्यांचा सगळा परिवार आणि सर्व लोकांनी मिळून या वर्षी असं ठरवलं की एकदम भव्यदिव्य स्वरूप सप्त्याला आणलंय बरं का। आता मी भगवंताकडे एवढीच प्रार्थना करतो की दरवर्षी थोडं थोडं वाढत जाऊ, पण आता कमी होऊ नये, कारण कमी नाही झाला पाहिजे सप्ताह, कधी पण वाढत गेला पाहिजे। कारण म्हणून पहिले सुरुवातीला 1 दिवसाचा करायचा, नंतर 2 दिवसाचा करायचा, मग 5 दिवसाचा, आधी सुरुवात झाली पाहिजे। पण सुरुवातीला 7 दिवसाचा आहे, म्हणून परमार्थातलं जे काम असतं ते वाढत वाढत गेलं पाहिजे। दिन दिन होत सवार, दिवसा दिवसाला वाढलं पाहिजे। सर्वांना मी धन्यवाद देतो, या वर्षी त्यांनी सगळ्यांनी मिळून सप्ताह केला। याच्यामध्ये आमच्या पाटलींची खूप मेहनत आहे सगळं। पत्रिका पण यावर्षी एवढ्या मोठ्या पत्रिका पाहिली का असं वाटतं किती मोठा सप्ताह असणार, अशा पत्रिका छापल्या। बरेच जणांनी त्याच्यात नाव टाकलीत, हा बोर्ड पण लावले। तर या ठिकाणी ह्या सप्त्याला महाशिवरात्रीला गेल्या वर्षीपासून माझं कीर्तन आहे। मी गेल्या वर्षीच म्हणलं होतं शिवरात्रीला मला कीर्तन देऊ नका, पण मला आमच्या पाटलींताईंनी फोन केला आणि 26 तारीख सांगितली। मी बघितलंच नाही त्या दिवशी शिवरात्री म्हणून, मी हा म्हणून गेलो आणि नंतर घरी गेल्यावर कॅलेंडर बघितलं त्या दिवशी होती शिवरात। पण शिवरात्रीला करायचं नाही असं काय नव्हतं, मला दुसरीकडे रामचंद्रनगरला कार्यक्रम असतो तिथं। आता तुम्ही घावट महाराजांना दिला, दरवर्षी असतो तो, गेल्या वर्षी बी हुकला इकडे सेवा घेतली म्हणून। आता यांना मी परत फोन केला की 26 तारीख सोडून द्या, ते म्हणले आता दुसरं कोणी घेत नाही। ठीक आहे। आणि गेल्या वर्षी मी जर शिवरात्रीला कीर्तन केलं, आम्हाला वाजवायला कोण नाही, आमचे पाटील बाबा पखात वाजायला,
आमच्या मदताई सडकेताई मायक ताल म्हणायला कोणीच नाही हो कीर्तनाला टाळकरी. यावर्षी आमचं भाग्य मोठं आहे की 2 एवढे गंधर्वासारखे मृदुंगमणी आले. हे 2 मृदुंगमणी असलेलं बस झालं, कीर्तन झालं, बाकीचं काय असं. कारण काय आहे, कीर्तन म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे. जसं त्या डोंबाऱ्याला बघा ते ढोल वाजल्याशी उड्या मारता येत नाही, तसं वाजवणारा नसला तर मग कीर्तनकाराचं काहीच खरं नाही. पण वाजवणारा, कीर्तनकार, गाणारे आणि श्रोते रंग भरे कीर्तनात, मग प्रेम हरिदास नाच. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे ना, त्याच्यासाठी पण रंग भरला पाहिजे. चालून घेऊ आपण, कोणाच्या पाठ असेल नसेल, कोण गाणार असेल कोण नसेल, सगळ्यालाच काही येत नाही गायला. गाण्याचं काय एवढं सोपं नाही येते, त्याच्याकरता खूप घासावं लागते. हे पखवाज एवढा गोड आपल्याला आवाज येतो, पण त्याच्याकरता त्याने किती घासली त्यांना विचारा. एक एक बोल किती दिवस त्याचे हे करावं लागते, रात्रंदिवस ते वाजवावं लागतं, ते ध्यानात ठेवावं लागतं. कुठला बोल का कुठे वाजायचा हे पण माहिती पाहिजे. नाही तर आपलं महाराज काही कमाने न्यायचं आपलं चालू आहे, दुखतंय खोब्यात असे पण पकवत आहेत काही. बाकी काहीच नाही त्याला, कोणता बोल का वाजायचा हे त्याला माहित नाही, फक्त वाजायचं काम करायचं. तसे काही गायक गाणारे वे महाराजांनी कुठल्या आपण घेऊन द्या, त्यांच्या पाठांतर नाही राहत, काय नाही. ते आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं होतं टेंभुरकरांनी गावाला. म्हणजे मी म्हणलं आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग, ते म्हणे अवतार पांडुरंग. बाकीचे लोक म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हा सप्ताह भव्य दिवस चाललेला आहे. आज मला वाटतं आपला 3रा दिवस आहे ना. 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. त्या सेवेकरता मी भक्त शिरोमणी नामदेव आहे, भगवंताचे लाडके भक्त आहे, त्यांचा हा भंग निवडला. फक्त मी एकच म्हणणार आहे, तुम्ही ते सगळ्यांनी मागं म्हणायचं, बाकी नाही काय म्हणले तर चालेल. नमामि सद्गुरुं शांतं, नमामि सद्गुरुं शांतं, सच्चिदानंद विग्रहं, सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, पूर्ण ब्रह्म परानंदं, विषम आनंदी वल्लभं, ईशं आनंदी वल्लभं, श्री ज्ञानेषु भगवान विष्णु, श्री ज्ञानेषु भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, निवृत्तिर भगवान हरः, सोपानु भगवान ब्रह्मा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. ब्रह्मचित्कला. विठाला विठाला प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाचा दंडवत. दुसरी वंदू शारदादी चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजातीचे चरणी ओजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होणी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, कधी कधी नाही, रात्रंदिवस हरीचे ध्यान. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, असे जे संत आहेत त्यांना वंदन करायचं. आता वंदू रंग भूमिका, कीर्तनी उभ्या सती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. आईशे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. सेवे लागी सेवक झाला,
ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्या कृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमान आढळे लोकी भवसिंधुवरी बांधिला तुझेने अनाथ दिना कारणे तुकयाने तुका भासला मानव वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी सोये यापक श्रीहरी सकळ जीवा तुका तोची परब्रह्म ठेवा जया आदरे पुदिले पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्या गीता येथे दिव्य लोकाची नेली प्रयाणकारी देवे शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावव्या सुबटा सुराणी धीर स्वामी काजी तू सादर तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा आता सगळ्या देवाला बोलवलो सगळ्या संताला बोलवलो गणपती बाप्पाला बोलवलो आता राहिलं कोण ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी कावडी घेतली कांदी कावडी घेतली कांदी कावडी घेतली कांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी भक्त
काय सांगायचं बाकीच्या कथा सांगायची काय गरज आहे? खरं कीर्तन हेच आहे, नामसन कीर्तन साधन पाहिजे. एकदम गाये नाचे वडे आपुल्या छंदे देह जावा अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, असं कीर्तन करायचं. बाकी काहीच नाही करायचं. हेच सांगायला पाहिजे तेच सांगायला पाहिजे असं काहीच नाही. खरं कीर्तन हेच आहे बरं का. आणि हे खरं कीर्तन ज्याने केलं ना त्याला शेवटपर्यंत नीट उभा राहता येणार, नीट उड्या मारता येणार. ज्याने त्याच्या थोडा बी कुच्चरपणा केला त्याचा कुठंतरी पाय जाणार, कुठंतरी हात जाणार, कुठंतरी काहीतरी होणार. कारण का तो म्हणतो तुला देह दिलाय कशाला मी? भजना गोमाता भजना गोमाता भजना गोमाता झाला फाटा बालिकेचा झाला फाटा बालिकेचा फाटा किंवा म्हणतो बेटा तुला सगळं मीच दिलंय. का आपल्या मायबापाने दिला हा देह? देह देवाने दिला. देवाने परत काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. तू थोडं नारायण, तू थोडं नारायण, तू थोडं नारायण, तू थोडं नारायण. भगवान म्हणतात मी तुला दिलं, दिले इंद्रिय हात पाय कान. पण नुसतं देह दिला ना, इंद्रिय हात पायाने दिले. परत काय दिलं देवानी? जीव दिला जीव दिला कयाचे करीना चिंतन, कयाचे करीना चिंतन, जीवन नारायण, जीवन भगवंताने तो विधान दिला. मग ज्याने हा जीव दिला ध्यान तयाचे करीन चिंतन. मग त्याचं भजन करायला पाहिजे की नाही? हे सगळं त्याने दिलंय. बरोबर आहे की नाही? आपण रोज रस्त्याने चालतो. आता मी धोवा राहिलो, हे कोणाच्या सत्तेने? कोणाच्या? देवाच्या. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, नारायण
भजनात बोलतो दयाचे भजनात बोलतो. चाले हे शरीर पायाचे असते. मग पायाच्या सत्याने जर चालला असतं तर माणूस जेव्हा मरतो ते मडे पण चालत गेले असते ना. पण त्याला 4 माणसं लागतील, पुढे एक माणूस लागतो. परत काय लागतो? त्याची सत्ता त्याने काढून घेतली म्हणून त्याच्या सत्तेने सुद्धा हे शरीर चालतंय. बरोबर आहे की नाही? आता मी तुमच्या समोर जो बोलतोय माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतो. हा आवाज कोणाचा आहे? हा सारुकी मंजुळा बोलत सेवानी मंजुळा बोलत सेवानी बोलत देवाने सारुकी मंजुळा बोलत सेवानी कविता धनी वेगळा कविता धनी वेगळा कविता धनी वेगळा. तुकोबरा म्हणतात आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वात त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाशी काय म्या पामरे बोलावे उत्तरे परित्या विसंबरे बोलविले. त्या देवाच्या मनात आलं तर कधी वाचा बंद करू शकतो. त्या देवाच्या मनात आलं तर डोळे कधी आपले बंद करू शकतो. त्याच्या मनात आल्यानंतर काय होतं म्हणून आले देवाजीच्या तेथे कोणाचे चाले ना हरिचंद्र तारा राणी घरी पाणी. देवाच्या मनात आलं याला इथं बसवायचं नाही, उठू द्यायचं, ते तिथंच उठू नाही देणार. आज रात्री संध्याकाळी झोपलं याला सकाळी उठूच नाही द्यायचं, आहे की नाही? म्हणून झोपताना काय म्हणायचं? रामकृष्ण हरी म्हणत म्हणत झोपा जायचं. मग आपल्याला कोण उठवतं सकाळी? लोक तर म्हणतात मी उठलो नाहीये. आता बघा पूर्वी लोक काय करायचे, घड्या होत्या ना त्या छोट्यावाल्या, त्याच्यात अलाराम लावून ठेवायचे. त्याला काय म्हणतात? अलाराम. सकाळी लावून ठेवायचं आपण आणि मग ते सकाळी वाजला की काय वाजलं म्हणतात? अलाराम. तसं सकाळी राम येतो तेव्हाच आपण उठतो. कोणीतरी आपल्याला आवाज देतो म्हणजे राम येतो. तो राम आला की आपण उठतो. म्हणजे त्याच्याशिवाय आपण चालू शकत नाही, त्याच्याशिवाय आपण बोलू शकत नाही, त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. मग त्याचं भजन करायला पाहिजे का नाही? पण आपण लोकवर एवढंच नाही. जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतो 9 महिने, तिथं मस्त पंखा चालू होता, खाट टाकलेली होती, असते का नाही? मी तर काय पाहिलं नाही. तिथं 9 महिने उलट टांगलेला असतो, वर पाय असतात, खाली तोंड असतं आणि विष्टाले चौकडे, नाकी तोंडी कुर्म किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापाशी सांगावे? सांगता येतं का? जन्माला आल्यानंतर ती आई त्याला काजळ लावते, त्याला कपडे घालते, त्याच्या इकडे टिपका लावते, इकडे टिका लावते, का? त्याला नजर लागू नये म्हणून. पण गर्भात असताना त्याची काय दशा आहे आईला तरी कळते का? कोणालाच कळत नाही. मग जेव्हा आपण गर्भात असताना प्रत्येक माणसानी, स्त्री असू द्या नाही तर पुरुष असू द्या, देवाला हात जोडलेले. का? तर जेव्हा आपण गर्भात असतो ना तेव्हा आपले आईबाप आपल्याला नाही सांभाळीत. गर्भी असता बाळा कोण पाळे त्याचा लाळा. तुकोबऱ्यामध्ये त्याचा लाळा कोण पाळतो? तो भगवान परमात्मा छोटं रूप घेऊन त्या आईच्या गर्भामध्ये, त्या गर्भाच्या बाजूला फिरत असतो आणि तेव्हा हा गर्भ त्याला हात जोडतो. एक वेळा करी या मला याच्यातून एकदा तू काढ. मग एखाद्या माणसाने जर आपण संकटामध्ये पडलो त्याने आपलं जर रक्षण केलं, समजा आता मला उद्या 15,000ची गरज आहे आणि मी आवड बाबाकडे गेलो आणि त्यांनी माझं काम ते केलं, बरोबर आहे? मग त्याच्या बदल्यात आपण काहीतरी उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही? काहीतरी उत्तीर्ण व्हायला पाहिजे. मग देव विचारतो तुला जर या गर्भातून मी बाहेर काढलं तर तू काय करणार? आठवीन पाय हा माझा नवाला, आठवीन पाय हा माझा नवाला, आठवीन पाय हा माझा नवाला, आठवीन पाय हा माझा नवाला. रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाये आम्हा नवे, आठवीन पाये आम्हा नवे. रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाये आम्हा नवे.
जन्माला दुःखातून बाजूला केलं की मी काय करीन, रात्रंदिवस तुझं भजन करीन. खरं इमानदारीने सांगा, आपण करतो का आता रात्रंदिवस भजन? रात्रंदिवस कोणीच भजन करत नाही. आणि संत महात्मे म्हणतात, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. आपल्याला जागृती नाही, पण आपण देवाला बेमान झालो. कबीर महाराज म्हणतात ना, गर्भपण में हात जुडावे अरे निकल पडा बैमान. बैमान मध्ये जन्माला आला, बाहेर कुठं दवाखान्यात यावं दे, नाही तर कुठं रडायला आला कसं रडतो, कवा कवा मी कधी म्हणलो असं तो म्हणतो गर्भ. मग जर देवाला आपण बेमान झालो तर देव आपल्याला बेमान होणार नाही का? म्हणून आपल्याला देव सांभाळतोय. तुम्ही कसे बी राहा, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीन आईसे नाही. मग हे सगळं देवाने आपल्याला दिलेलं आहे. हे देवासाठीच आपण खर्च करायला पाहिजे. संपत्ती सुद्धा देवाने आपल्याला दिलेली आहे. देता देव विता, नेता देव विता, देता देव विता, नेता देव विता, देता देव विता, नेता देव विता, देता देव विता, नेता देव विता. देवाची सत्ता काय आहे, देवाची सत्ता काय आहे, देवाची सत्ता काय आहे. एखादा श्रीमंत माणूस असेल, तो मग तुम्ही याची टोपी लावून त्याची टोपी लावून कमीला पैसा, असे कधी होतच नाही. किती काही व्यवसाय तुम्ही करा. आमचे तुकोबराय म्हणतात, व्यवसाय हा निमित्त असतो आणि फळ देणारं संतीत असतं. संतीतात जर असेल तरच मिळतं, नाही तर नाही मिळत. मग तुम्ही किती बी धनाच्या मानाच्या बरोबर उड्या मारा, काही उपयोग होणार नाही. शेवटला यमराज ठोके देणारच आहे. धनमान बळे नाथवीची देवा, धनमान बळे नाथवीची देवा, धनमान बळे नाथवीची देवा, धनमान बळे नाथवीची देवा. भिकारी तेव्हा कोण आहे, भिकारी तेव्हा कोण आहे, भिकारी तेव्हा कोण आहे. लपत लपत पैसतील माथा, लपत पैसतील माथा, लपत पैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. हो, यमाचे यमदंड पैसातील माथा. म्हणून पैशावर, गाडीवर, मोटरवर काय आपण घमंडी मारायची गरज नाही. तो कधी आपल्याला राजाचा रंक बनवू शकतो, राजाचा भिकारी बनवू शकतो. देवाच्या मनात आलं तो राईचा पर्वत करू शकतो, पर्वताची राई करू शकतो. म्हणून देवाला कधीच विसरले नाही. जे जे देवाला विसरले, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पतकीला खाली तव्याचीच्या, पतकीला खाली तव्याचीच्या, पतकीला खाली तव्याचीच्या. माझ्या महात्म्याने सगळं लिहून ठेवलंय आणि ते आपण फक्त बघायचंय आणि त्या पद्धतीने वागायचं आहे की नाही. आपण जर आता देवाचं ध्यान नाही केलं तर आपण पुढच्या जन्मात परत जावा, दुसरा जन्म आपल्याला मिळणार आहे. पण ह्या जन्मात जर आपण पुण्य केलं तर भले कुत्र्याचा जन्म मिळाला तरी पण गाडीत बसणारं कुत्र मिळणार आहे की नाही. गाडीमध्ये घेऊन फिरतात काय काय कुत्र्याला लोक, आणि काय काय कुत्रे पोरग संडासला म्हटलं की त्याच्या मागे जाऊन उभं राहतात. कशाला? म्हणजे कुत्र्याचा का जन्म मिळाला. पण आमचे तुकोबराय म्हणतात, स्वान करीसे तरी भक्तीचे निमित्ते, पण तुझे द्वारी वसे आयसे करी. हे देवा, पुढच्या जन्मात मला कुत्र जरी केलं पण तुझ्या दारातलं कर. तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, घरणी घेतली दारात नको उठू धरून हात. म्हणजे कुत्रा जरी झाला, नामदर्या म्हणतात, जन्म हो का भलते याती परी मेहनत के हरिभक्त. हे देवाकर्त्यांनी मागून घेतलेलं आहे. म्हणून संत महात्म्याने सगळं आपल्याला लिहून ठेवलंय. फक्त गाथा बघा, भागवत बघा, ज्ञानेश्वरी बघा, आणि हे सगळं बघितल्याशिवाय कोणीच मरू नका. मेल्याशिवाय तर कोणी राहतच नाही म्हणा, पण मरूच नका निदान तेवढं तरी. पंढरपूरची वारी, अभंग हे आपण बघायला पाहिजे. म्हणून हा महिना एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे. या महिन्यासारखे पर्वकाळ कोण्याच महिन्यात नाही. कुठला महिना हा? मराठी महिना कुठला आहे? माघ महिना ना. आता या माघ महिन्यामध्ये किती पर्वकाळ झाले त्याचे 1 तारखेपासून सांगा. 1 तारखेपासून सांगा. महिन्याच्या पहिल्या 1 तारखेला गणपती बाप्पाची जयंती झाली, बरोबर ना. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्य सुसर्वदा. 1 तारखेला गणपती बाप्पाचे जन्म झाले, बरोबर ना. 12 तारखेला उत्तर प्रदेशात असलेले रोहिदास महाराज त्यांची जयंती झाली. कारण मी कीर्तन केलं त्या दिवशी मला चांगलं माहिती आहे, डवले नगरला. त्या दिवशी त्यांची जयंती झाली. काय ते रोहिदास महाराजांची भक्ती.
अहो ते चर्मकार होते, लोकांच्या चपला शिवत होते, पण एवढी मोठी शेंडी ठेवून आई वडिलाला धुल्यामध्ये बसायचं, त्या धुल्याला दोरी बांधून शेट्टीला धोती बांधायची कुठं आपल्या, आणि काम करताना आई वडिलाला धोका द्यायचा. एवढी आई वडिलाची सेवा केली त्यांनी. म्हणून त्यांनी जे चमडं भिजायचं कुंड असतं ना ते दगडाचं, त्याच्यात चमडे भिजवतात, त्याच्यातून गंगा प्रगट होऊन सोन्याचं कंगन देती. मग तेव्हापासून ती मन पडली, मन में चंगा तो कटोटी में गंगा. म्हणून आपलं मन चांगलं राहिलं पाहिजे, बाकी काय नाही राहिलं चालीन. म्हणून मन कशाने साफ होतंय? सावर खाली आंघोळ केल्यावर होतं का? सावर खाली नाही, कुठली साबण लावून केल्याने सुद्धा मन साफ होत नाही. मनाला एकच आहे फक्त, ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. भगवंताचं जर आपण ध्यान केलं रात्रंदिवस तर मन बदलतं. नाही तर असं किती बी तुम्ही आंघोळ केली तर मनाचं कधीच नाही. शरीर साफ होईल हो, पण मन साफ नाही होणार. आणि जर असं झालंच असतं तर कबीर महाराजाचं हिंदी दुआ आहे बरं का. कबीर महाराज म्हणतात, ना हे धोये भले मन का मैला जाये, अरे मीन सदा जेल में रहे धोये तो बास न जाये. कबीर महाराज म्हणतात, मासा कुठं राहतो? रोज पाण्यामध्ये. पण मासे खाणाऱ्याला विचारतात, हात लावला की हाताचा किती वास येतो, ज्यांनी शिजवलं त्या टोपाचा किती वास येतो. तुम्ही म्हणणार तुम्हाला काय माहित? महाराजाला हे अनुभव नाही घेतले तर कसं काय सांगणार, लोकांना काय सांगणार? माहीत जरी नसलं पण हे सगळं बघावं लागतं, कारण अनुभवी आले अंगा ते जगात येत असे. मग किती पर्वकाळ झाले? दुसरा पर्वकाळ मी सांगितला कोणाचा? रोहिदास महाराजाचा. त्याच्यानंतर 15 तारखेला पंढरपुरात राहणारे सोन्याचं काम करणारे नर हरी सोनार, त्यांची पुण्यतिथी, जन्म पुण्यतिथी झाली बरोबर ना. कट्टर भगवान शंकराचे भक्त, विठोबाचे तोंड पण पाहायचं नाही, एवढे कट्टर भक्त नर हरी सोनार पंढरपुरात राहणारे. पण असं म्हणतात की एक राजा त्यांनी देवीला नवस केला होता, आपला विठोबाला नवस केला. कशा करता नवस? कशा करता करतात लोक? नवस करतात की ज्याला मूल नाही होत लोक त्याच्याकरता नवस करतात, बाकी काहीच नवस करायचं कारण नाही. पण नवस केल्याने मुलं होतात का? नाही होत. याला प्रमाण आहे ना तुकोबरायांचं, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. लग्न करायची गरज नव्हती, नवरा करायची गरज नव्हती. असं जर नवसाने ते झाले असते तर होतच नाही. पण त्याने नवस केला. पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं चला आता एवढा मोठा राजा याने आपल्याला नवस केला, याला मुलगा आपण द्यावा. म्हणून त्याला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यावर त्यांनी देवाला काय सांगितलं होतं? मी सोन्याची किंवा चांदीची साखळी करीन. कशाला? कमराला बांधायला देवाच्या. मग आता तो राजा प्रसन्न झाला, परत ती साखळी बनवण्याकरता पंढरपुरात आला. मग लोकांना विचारलं सोनार कोण आहे आता इथं? म्हणले आता सोनार कोण आहे? एकच आहे आमच्या इथं, नर हरी सोनार. म्हणले मग त्यांना द्या साखळी बनवायला. मग त्याच्याकडे गेले, सांगितलं म्हणे पांडुरंगाला मी असा असा नवस केलता आणि ही साखळी तुम्ही एवढी बनवून द्या. अरे म्हणजे मी भगवान शंकराशिवाय पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सुद्धा येणार नाही, त्याचं तोंड सुद्धा मी बघणार नाही. मग म्हणे एक काम करा, एक धागा घ्या. मग राजे त्या सोनाराकडे गेले. मग त्याला सांगितलं होतं धागा घेऊन जाय आणि भगवंताच्या कमराचं माप ते धागा मला आणून दे, मी साखळी बनवून देतो. राजा गेला, देवाच्या कमराचं माप घेऊन धाग्याने आणलं आणि तो धागा त्याच्या हातामध्ये दिला. पण तो विटेवर जो उभा आहे ना तो लय खतरनाक आहे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकाळा म्हणी धन्य तोच विठोबा. सगळ्या देवामध्ये चॅप्टर देवमध्ये तो आहे. त्याने काय केलं, याने धागा आणून दिला, त्याने साखळी बनवली. पण ती 4 बोट कमी पडली, परत कमराला बांधायला गेल्या. 4 बोट कमी पडल्या, राजा परत आला त्याच्या 4 बोट कमी पडायली. म्हणजे त्याने परत 4 बोट वाढून दिली. वाढून दिल्यानंतर हे परत बांधायला गेला, ती 4 बोट जास्त मोठी झाली. आता बांधायची कशी? मग परत सोनाराकडे नेली. म्हणजे आता काय करायचं? मग ते म्हणे तुम्हीच माप घ्यायला झाला. ते म्हणे माप घ्यायला येतो, पण इथंच माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा, मी पांडुरंगाला बघणार नाही माझ्या डोळ्याने. मग त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, धरून सनी तिथं नेलं पंढरपुरात. हा विठोबाच्या समोर. आणि विठोबाच्या समोर नेल्यावर त्यानं हरी सोनाराने देवाच्या कमराला माप घेण्याकरता हात लावला. जेव्हा ते दोन्ही हात लावले ना, पांडुरंगाची कंबर नाही लागली, त्याला काय लागलं? भगवान शंकराची पिंड लागली हाताला. त्याला संशय आला, इथं म्हणे मी माप घ्यायला, तर पिंड कशी काय लागायला लागली म्हणे. त्याने थोडंसं डोळा वर करून बघितलं तर भगवान पार्वतीची कंबर, पिंड तर पतच नाही. पण हात जेव्हा लावला की तेव्हा त्याला पिंड वाटायची. म्हणजे भगवान परमात्म्याने नरहरी सोनाराचा हा जो का भेद होता ना, एक एकाती हृदय गोडी साखरेच्या ठाई, आहे का नाही? भेद काशी नाड एक वेलांटी झाड तुकोबऱ्या म्हणतात. शिवा रामा नाही भेद आयसे देवती सिद्ध जनाबाई म्हणतात. म्हणजे त्यांना भगवंताने कळून दिलं. असे नरहरी सोनार 25 तारखेला त्यांची पुण्यतिथी झाली. 19 तारखेला काय झालं?
19 तारखेला त्यांच्यामुळे आपल्याला आज हे कीर्तन प्रवचन करायला मिळतात. एक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपले कीर्तन भजन बंद झाले असते सगळे. आपल्या मंदिरात आपण नमाज पडलो असतो. म्हणून त्यांची जयंती झाली 19 तारखेला. आणि 20 तारखेला गजानन महाराजचा प्रगट दिन झालाय. या महिन्यात सांगतो बरं का, 20 तारखेला. आणि 20 तारखे त्याच्यामध्ये तुकोबरायांचा अनुग्रह दिन ह्याच महिन्यात झाला की नाही, तो पण ह्याच महिन्यात झाला. विश्वकर्मा जयंती ह्याच महिन्यात झाली 10 तारखेला, बरोबर ना. आणि आज सुद्धा जे चांगदेव आहेत ना, चांगदेव त्यांनी सुद्धा आजच्या दिवशी समाधी घेतलेली. जे ज्ञानोबरायांना शरण आले ना चांगदेव, त्यांनी 14 वेळा काळाला वापस पाठवलं. त्या चांगदेवाची सुद्धा आता समाधीचा दिवस आहे. आणि आज महाशिवरात्र आहे. दुसरा पर्व काळ काय अजून सांगा बरं. पर्यागला तिकडे कुंभमेळा चालू आहे, हा एक पर्व काळ आहे की नाही. आणि हे सगळे पर्व काळ बघण्याकरता भगवंताने आपल्याला हा देह दिला, हा एक मोठा पर्व काळ आहे. खरं सांगा, आपल्याला हा देह जर भगवंताने दिला नसता तर आपल्याला काहीही बघायला मिळालं नसतं. देव तिळी आला, गोड गोड जीव झाला, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गेला अंतरी कमळ, गेला अंतरी कमळ, गेला अंतरी कमळ. गोड गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, आणि गेला अंतरीचा मळ. कशाने अंतरातला मळ जातो? सतत देवाचं नाम चिंतन केल्याने. कुठल्याही भगवंताचे 1000 नावापाशी कुठलंही नाव घ्या, पण आवडीने घ्या, प्रेमाने घ्या, रस्त्याने घ्या, काम करताना घ्या, कधी पण घ्या, कधी पण हरिपाठ म्हणा. आपण किती दिवस झाला हरिपाठ म्हणतोय. हरिपाठात माऊलीने सांगितलंय, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रच होय देव त्याचा. आता माझी शपथ घेऊन सगळे सांगा, कोणाचा देह पवित्र झाला आतापर्यंत हरिपाठ करणार आहे? देह पवित्र झाला म्हणजे काय होतं त्याचे मला सांगा बरं. देह पवित्र होणं याचा अर्थ एकच आहे की जे पहिलं असतं ते सगळं जाणं आणि नवीन येणं. देह पवित्र होणं म्हणजे पहिलं जे तुम्ही बोलत होते ते बोलणं बदललं पाहिजे, पहिलं जे तुम्ही खात होते ते खाणं बदललं पाहिजे, पहिले नको तिकडे जात होते ते जाणं बदललं पाहिजे. खरं आहे की नाही? या सगळ्या गोष्टी लोकांना फसवत होते ते बंद झालं पाहिजे. लोकांना व्याजाने पैसे देत होते ते बंद झालं पाहिजे. लोकांवर काय ते दान धर्म केलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ना. मग त्या बदलणं होणं म्हणजे माऊलीने सरळ सांगितलंय. पहिलं जसं बोलत होता प्रत्येक शब्दाला शिवी देत होता, प्रत्येक शब्दाला, पण आता ते नाही. आता ते बदललं. मग काय झालं पाहिजे? तैसे साताने मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं तो बोलायला लागला पाहिजे. मग पिकले या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग, काम क्रोध लोभ निमाले ठाईच, आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळ्या जगामध्ये सगळ्या जगात देव आहे ही दृष्टी आली पाहिजे. याला म्हणतात देह पवित्र झाला. हरिपाठ करून हरिपाठ करून आपला अजून द्वैत जात नाही आणि काहीच जात नाही. आपण एवढ्या दिवस झाले परमार्थ करतो. का परमार्थ करतो? आपण मनापासून करत नाही, अंतकरणापासून करत नाही. मग तो देव पण आपल्याला तेवढ्या पुरताच बघतो, आहे की नाही? आपण जर अंतकरणापासून केलं तर तो आपल्यासाठी, आपण त्याच्यासाठी 10 पाऊल गेलो तो आपल्यासाठी 1 पाऊल येतो. म्हणून ह्या सगळ्या साधना देवानीच आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून आज महाशिवरात्रीचा हा एक पर्व काळ आहे. शिवरात्र म्हणजे रात्र, रात्र ही प्रत्येकाच्या जीवनातच आहे. रात्र म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे ज्ञान नसणं. निदान माणसाला मूर्ती लोकात जन्माला आल्यावर मी माणूस आहे एवढं तरी कळायला पाहिजे. काय ते माणूस आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. जनावरांच्या पलीकडे वागतात. आणि म्हणून लोक म्हणतात ना, तो गाढवासारखा वागतो, कुत्र्यासारखा वागतो, म्हणतात की नाही? आणि जर माणसात येऊन पुन्हा माणसासारखा नाही वागला तर याच्या पुढचा जन्म तेच मिळणार आहे आपल्याला. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. आपण पुढच्या जन्मात गाढव नाही तर कुत्राच होणार आहे. का? ज्याने आता संसाराचा भार व्हायला ना, मग नंतर गाढव होऊन कुंभाराची तर माती व्हायची.
मग कुत्रा काय होणार आहे? आता कुत्र्याच्या लोक कुत्र्यासारखं याच्या दारात फिरतो, तिकडं फिरतो, इकडं फिरतो, पण कीर्तनात येत नाही. मग ते पुढचा कुत्र्याचा जन्म मिळणार आहे. आता कुत्र्याचा जन्म मिळाल्यावर फक्त माणसाचा जन्म स्वतंत्र आहे, बाकी सगळे परतंत्र आहे. मग बैल असू द्या, गाय असू द्या, घोडा असू द्या, काही पण असू द्या, सगळे परतंत्र आहेत. फक्त माणसाचा जन्म एक स्वतंत्र आहे. आपण स्वतःने जायचं काळी थैली आणायला लाईन लावून, आपण स्वतंत्र आहे. पण ज्यांनी आता कलियुगात तेच केलं ना, मेल्याच्या नंतर त्यांना जन्म वाघाचा मिळतो. ज्यांनी आता मांस भक्षण केलं ना, त्यांना पुढचा जन्म वाघाचा मिळतो. तुम्हाला वाघाचा का मिळतो? कारण वाघ दूध पित नाही, वाघ गवत खात नाही, वाघ चपाती खात नाही, गहू भाकर खात नाही, काहीच खात नाही. तो काय खातो? मग फक्त मांस खातो. आणि मग चांगला म्हणते का त्याच्या बाबा ढोलक रोज मांस. त्याला उपाशी मारावं लागतं महिना. त्याला कुठे शेळी मिळणार, कुठं बकरी मिळणार? आता स्वतंत्र आहे म्हणून जाऊन सनी घेऊन येतो तिथं लाईन लावून. पण जेव्हा वाघाचा जन्म मिळेल ना, तेव्हा उपाशी झोपून राहावं लागतं. कधी शिकार येणार आणि कधी मिळणार. म्हणून ज्यांनी आता हे केलं त्यांना पुढे ते होणार. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाशिवरात्री करता जो मी अभंग निवडलाय, आतापर्यंत एवढा पसारा जरी सांगितला, हे सगळं खरं आहे का खोट्याच्या? जेवढं मी सांगितलं हे सगळं घ्यायसारखं आहे. आणि हे घेतलंच पाहिजे कमस कम वारकऱ्याने तरी. बाकीच्याने नाही घेतलं तर चालेल. वारकरी जेवढे ज्यांनी तुळशीची माळ गळ्यात घातली, ज्यांनी भगवंताला आपला मालक मानला ना, त्यांनी हे सगळं घेतलंच पाहिजे. अहो वारी करताना सुद्धा लोक भेद करतात एकूण. आणि जर केलं नसतं तर नाथ महाराज म्हणलेच नसते असं. म्हणले असते का? आईचा जोगवा जोगवा मागना, जोगवा जोगवा मागना, तारुणी माळ निघालिना, हाती बोलाचा झेंडा मी घेईना, बोलाचा झेंडा मी घेईना, भेट वारीची जाईना, वारीची जाईना, वारीची जाईना, वारीची जाईना. आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना. संत महात्म्याने जेव्हा जेव्हा हे प्रमाण तयार केले ना अभंग, ते लोकांचं बघूनच केले की नाही. लोक भेद करतात. हा आमच्या दिंडीतला, तो तुमच्या दिंडीतला, हा आमचा महाराज. आज उतळसरला कीर्तन लिहायचं. कोणाचं कीर्तन आहे? आमचे गुरु महाराज आहेत. अरे सगळ्याचे गुरु एकच आहेत, फक्त ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे. बाकीचे कुठले गुरु? कलियुगातले सगळे असेच आहेत. एक करती गुरु गुरु आणि भवती भारू शिष्याचा, असे गुरु आहे सगळे. गुरु कोणाला म्हणायचं? शिष्याची जो न घे सेवा, मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश, त्याचा उपदेश फळाला येतो त्याला गुरु म्हणावं. असे किती गुरु आहेत? असे लागण तेवढे. काय म्हणतात ना, रांडा पोरे त्या किती वर्षाचं लावी ती. त्या शिष्याच्या घरी वर्षाला यायचं, त्याच्याकडून कपडे घेऊन जायचे, त्याच्याकडून भांडवल घेऊन जायचं आणि आपला संसार करायचा. असे पण गुरु आहेत. मग ते गुरु आला येशीद्वारी आणि शिष्य पळतो खांडोरी, तो निघून जातो. काय झालं म्हणजे गुरु आला म्हणे. म्हणजे असे जे गुरु आहे ना, तुका म्हणे आयसे गुरु शिष्य पण विठोबाचे आण नरकात जाते. हे दोघं नरकात जाते. पण त्या टायमाचे जे गुरु आहेत, काही काही लोक म्हणतात हे आमचे गुरु महाराज आहेत, ते तुमचे गुरु महाराज आहेत. कोणाचे गुरु नाही, सगळ्याचे गुरु आहे. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम आयसे, सगळ्याचे ते गुरु आहेत. बाकी कोणाचे गुरु नाही. हा माझा गुरु नाही, हे त्याचे आमचे डुमरे महाराज आमचे. हा वारकऱ्याकडे भेद नाही राहिला पाहिजे. म्हणून संत महात्म्याला सांगावं लागलं, जे जे भेटे भूत ते मानिते भगवंत. हा भक्ती योग निश्चित दान माझा. देव 2 घंटे देवाला चोरणं मध्ये भक्ती नाही, माळ जपणं मध्ये भक्ती नाही. फक्त नामचिंतन करणं आणि ते बी आवडीने भावे. हरिनाम घेशी मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि संत महात्म्याने हेच केलं. नामदेव राया अखंड भगवंताचं भजन करत होते. प्रपंचाचा विचार नव्हता. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, आयसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. हे देवाकडे विनंती करत होते, चांगल्या रंगात आम्हाला रंगे. तुकोबराय एवढं बोलत होते, न वाढो संतान, न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करू. हे देवा तू फक्त आमच्यावर कृपा कर. मला मुलं नाही झाले तरी चालेल, मला खायला नाही मिळालं तरी चालेल. आणि आपलं तर पहिलं कीर्तनामध्ये इच्छा तिकडे जेवायला आहे का?
माझ्यासारखी परत विचारतात चपाती आहे का? हा, कारण मला भात नाही चालत ना. मी पहिलं विचारतो चपाती आहे का. पहिला आपण विचारतो जेवायला. अहो तुकोबरायांचे एक अभंग आहे बरं का. 7 दिवसाचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. शरीराचे हो का 2-3 भाग तरी नामाचा गजर सोडू नये असं तुकोबराय म्हणतात. शरीराचे 2-3 भाग झाले तरी पण नामाचा गजर सोडू नये. आपलं तर काहीच नाही तसं. ते संत महात्मे एवढं भजन करायचे एवढं भजन करायचे. आपल्याला कधीतरी शिंक आली तर आपण म्हणतो अरे देवा, किंवा खोकला आला तर अरे रामा. आपण ते बी वारकरी म्हणतात. काय काय तर खोकला शिंक आले तर आग ग ग ग ग ग ग आग ग ग काय नाही तर काय निदान एवढं तरी म्हणतात आई 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 आई. बरं आई का म्हणे ना निदान आई बरी आहे. पण काही काही आग ग म्हणतात आग काय. आणि तुकोबराय म्हणतात जेव्हा शिंक जांभळी येत होती ना तेवढं काळ आमचं व्हायला जात होता. तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला, वाया गेला, बंद होतं. तेवढाच काळ व्हायला गेला आणि आपण तेवढंच फक्त भजन करतो. देवाने सगळं आपल्याला दिलंय ना. म्हणून ह्या सप्त्यामध्ये ज्याला जी सेवा जमन ती सेवा त्यांनी करावं. तीच सेवा केलेली तेच पुण्य आपल्याला अंतकाळाला कामी येणार आहे. ज्याने पैसा असेल त्याने पैसा दिला असेल त्याने आता दान केलं. जर पैसा असून दान नाही केलं, शरीर चांगलं असून जर परमार्थ नाही केला तर तो भगवान परमात्मा कोणालाही माफ करणार नाही. आणि ह्या जन्मात आपण दान केलं ते पुढच्या जन्मात आपल्याला मिळतंय. म्हणून बघा महाभारतातला एक दृष्टांत आहे. दुर्योधनाकडे कोणताही भिकारी जाऊ द्या आणि कोणी याचक जरी गेला तर दुर्योधन त्याला कधी दान देत नव्हता. पण तो एक काम करीत होता. त्या समोरच्या घरी जाय म्हणायचा. काय म्हणायचा? समोर घर कोणाचं होतं? महाराजाचं नाही, पांडवाचं घर होतं, धर्मराजाचं घर होतं. आणि धर्मराजा प्रत्येक भिकाऱ्याला दान देत होता. हा दुर्योधन स्वतः काय देत नव्हता पण त्या पांडवाचं घर दाखवत होता. त्यांच्याकडे जायचा, त्यांच्याकडे सांगा, त्यांच्या घरी जाय म्हणायचं. असं करता करता एक दिवस दुर्योधन जंगलामध्ये गेला. कशाला तरी गेला काही कामाला माहित नाही. आणि अचानक मे महिन्यामध्ये त्या जंगलाला आग लागली. याच्या चारी बाजूने आग लागली. तो मध्ये सापडला. कोण? दुर्योधन. आणि मध्ये सापडल्यानंतर ती आग सगळ्या अंगाला त्याच्या आग लागली. ऊन वरून पडल्यानं त्याला ताण लागली. आतमध्ये पाणी नाही, तिथं द्यायला कोणीच नाही. मोठ्या मोठ्याने वाढायला लागला, मला कोणीतरी पाणी द्या रे, मला कोणीतरी पाणी द्या रे, नाही तर तो मरणार आता. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण छोटं स्वरूप घेऊन तिथं हजर झाले. कारण तो लगेच हजर होतो कुठं बी. आणि तिथं हजर झाल्यानंतर मग त्याला सांगितलं अरे काय झालं? अहो मला पाणी पाहिजे म्हणे प्याला. एवढं मोठा सम्राट राजा म्हणे तू, आणि तर पाण्यासाठी भीक मागायला म्हणलं लोकाला. तू तर कोणाला काही देत नाही म्हणे, भीक मागितली लोकांनी तर तूच भीक मागायला लागला. पण भगवान पांडुरंगाने काय सांगितलं त्याला? तुला पाणी असं कोणी देऊ शकणार नाही म्हणे. पण ज्या घरा बोटाने तू घर दाखवतो ना लोकांचं धर्मराजाचं, ते बोट तुझ्या तोंडात घाल म्हणे. काय सांगितलं? ते बोट तुझ्या तोंडात घाल, तुझी ताण पण भागणार आणि भूक पण भागणार. त्या दुर्योधनाने जे दाखवलेलं बोट तोंडात घातलं त्याची ताण पण गेली आणि त्याची भूक पण गेली. नुसतं लोकांचं घर दाखवल्याने. आणि ज्यांनी पैसे दिले त्याचं काय? ज्यांनी दान केलं असं या सप्त्याला त्याचं काय? त्याचं शेवटला त्याचं पुण्य त्याला कामी येणार. पाप जरी केलं तर ते शेवटला कामी येतं आणि पुण्य जरी केलं तर शेवटला कामी येतं. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे लोळोली राजन उत्तम
जोडायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि मग उदास विचारे, चांगल्या ठिकाणी दान करायचं. उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी, त्याला उत्तम गती शेवटला मिळते. म्हणून सप्त्यामध्ये आपल्याकडे पैसा असेल तो दान करा, अन्न असेल ते आपण दान करा, किंवा आपल्या शरीराने त्याला तवाळे काढायचं काम करा. ज्याला टाळ घेतो त्याने टाळ घेऊन उभा राहा, पण इमानदारीनं उभा राहा. हा, इमानदारीने उभा राहा. इमानदारीनेच भजन केलं पाहिजे. इमानदारीने जेव्हा तुम्ही प्रेमाने भजन करणार ना, त्या भगवंताला सगळं कळतंय कोण अंग चोरून करतोय आणि कोण मनापासून करतोय. कारण बेबीच्या देठापासून जीव जाऊ नाही तर जिलेबी खाऊ, पण बेबीच्या देठापासून ओरडलं पाहिजे. आणि बेबीच्या देठापासून जेव्हा आपण ओढलं ना, तेव्हा देवापर्यंत हाक जाती नाही, अशी जात नाही. तुम्ही बघा, एखाद्या बाईचा जर लहान मुलगा असला 2-4 महिन्यात 4-5 महिन्याचा, बरोबर आहे ना. आता इथल्या महिलाला काही कामं नाही, पण गावाला पूर्वीच्या महिलाला 4 वाजता उठावं लागायचं. सगळ्या अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा, चुलीला पोतारा द्यायचा. पोतारा कळतो का? नाही तर माझाच पोतारा करणार तुम्ही. पांढऱ्या मातीचा चुलीला पोतारा द्यायचा, आणि तोवर त्या लेकराला पाळण्यामध्ये झोपायचं. जोपर्यंत ते लेकरू उठत नाही तोपर्यंत त्यांनी सगळं काम करून घ्यायचं. पण ते लेकरू काही काही लेकरं असे असतात, उठल्याबरोबर मोठ्याने रडतात. पण काही काही लेकरं कसे असतात माहितीये का, हो 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 असे रडतात. मग ती माय काय म्हणती, अजून काय ते उठत मोठ्याने काय रडत नाही, ती काय आपल्याला घेत नाही. मग त्याला कळतं आता हे आपल्याला असं काही लवकर घेणार नाही. मग ते कोकाटे महाराज भाषेत सांगायचं म्हणजे एकदम मोठ्याने भोकाड पसरतं. आणि मोठ्याने भोकाड पसरलं ना, मग तिचे हात शेणाने जरी भरलेले असले ना, त्यात पाण्यात बुडती ना, असे साडीला पुसती आणि त्या लेकराला घ्यायला जाती. तसं अंतकरणापासून जावा तुम्ही देवाला हाका मारल्या बरोबर नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगदेठी. तुम्ही नामचिंतन केलं की देव तुमच्या पुढे येऊन उभा राहणार. आणि आला होता सगळ्या करता. म्हणून नामदेवरायाचा आपण घेतला. नामदेवरायाच्या घरी किती माणसं होते? 14 माणसं परमार्थ करत होते. आपल्या घरी एकच माळकरी आणि बाकीचे पारकरी आहेत. सांगा, एक माळकरी असलं तर बाकीचे काय करतात? हा माळकरी त्याला नेऊन देतो काळ्या धैर्य. काय करणार? आमच्या घरी लागते. अरे पापाचा वाटेदार कशाला होतो? कारण केले पाप दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखंच. तुम्ही लोकांना चोरी करायला लावली, त्याला सांगायचं काम जरी तुम्ही केलं तर दोघाला पतन सारखंच होते. त्याच्यात काही फरक नाही पडत. तुम्ही लोकांना आणून द्या, तुम्ही काय पण करा. म्हणून संत महात्मे एवढं भजन करत होते. नामदेवाचे घरी 14 जण सुमरती हरी, 4 पुत्र 4 सुना, नित्य ध्याती नारायणा, अनेक माय बाप पाही, नामदेव राजाई. आऊबाई ते लेकी, लिंबाबाई ते बहिणी, आणि एडी पिशी जणी नामायची. एवढे माणसं देवाचं भजन करत होते. म्हणून भगवान परमात्मा त्यांचं घर गळायला लागलं तर शाक करायला जात होता. शाक करायला कळतं का? हा, पहिले पन्हाळ्याचे चोराट्याचे घर राहायचे ना, त्याच्यात कुठतरी पाणी आलं तर वरून शाक करायचं त्याला. आता ते शाक करणं गेलं, ते आढळ गेलं, वासे गेले, आणि सगळेच गेले. ते आता काहीच राहिलेलं नाही. ते पहिलं होतं म्हणून तर नाथ महाराज म्हणले, वळचणीचं पाणी आढ्याला गेले. आज मी एक नवल देखील, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. नाथाच्या घरची उलटी खोल, वळचणीचं पाणी आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मिळून. काय अभंगात काय काय संतांचे काम आहे ते वाचावं, आणि तिथं डोकं चालत नाही. त्या आता कबीर महाराज एक अभंग मी तर वाचून हापत झालो. एक दिवस त्याच्याकडे जाऊन विचारावं लागलं मला. कबीर महाराज असा अभंग बघा, अच्छी भिक्षाला ना बेटे गुरुने मंगाई है, पहली भिक्षा पानी लाना, नदी बावड़ी के पास न जाना, दोनों बादली दोनों बचाना, झारी भर के लाना बेटे गुरु ने मंगाई है। दूसरी भिक्षा लकड़ी लाना, झाड़ जंगल के पास न जाना, वल्ली सुक्की दोनों बचाना, और मोली भर के लाना। तीसरी भिक्षा आटा लाना, गाँव बस्ती के पास मत जाना, माँ बेटी दोनों बचाना, और झोली भर के लाना। चौथी भिक्षा मांस लाना, हरनी बकरी के पास न जाना, जिंदा मुर्दा दोनों बचाना, और हंडी भर के लाना। तर कैसा लाना? कोणाला विचारायचे, कोण सांगेल? मला तर नाहीच कळत. एवढे कबीर महाराज हा जो अभंग आहे कोणालाच कळत नाही. असे नामदेवराचे अभंग आहेत, नाथ महाराज अभंग आहेत, लागण तेवढे. नाथ महाराज हाच अभंग आहे, नाथाच्या घरची उलटी खोल. आता उलटी खोल म्हणजे काय? पाण्याला कुठं ताण लागते का? नाही लागत. पण याचा खूप मोठा अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्म सांगण्याकरता सोप्यातलं अवघड करून सांगणारे महाराज लागतात. सोप्या अभंगातलं अवघड करून सांगणारे महाराज लागतात. तो लोक म्हणतात लयच अवघड सांगितलं महाराजांनी कीर्तन, आणि अवघड सांगितलं की लोक म्हणतात महाराज लय चांगला आहे, पुढच्या वर्षी तारीख देऊन टाकायचं. नेमकं झालं काय माहितीये का?
ह्या कीर्तनकारामुळं जे प्रसिद्धीवाले कीर्तनकार पुढे आलेत आणि जे सिद्ध कीर्तनकार आहेत ते मागे राहिले. ज्यांच्या गाठे गाठे पाठ आहेत त्यांना कोणी विचारतच नाही. यांच्या दोनच अभंग पाठ, त्या गावात गेलं की तोच अभंग, त्या गावात गेलं की तोच अभंग, आणि तेच दृष्टांत तेच विषय. त्यांचे कीर्तन पुढे आले, फॉर्मला आले. काही लोक काय देतात काय माहिती, तुम्ही वाटलं आवाजाचे जादूगार. आपल्या बापाचा आवाज आहे का? मला सांगावं. आवाज देवाचे उपकार मानव, आपल्याला त्याने आवाज चांगला दिला म्हणून. पण त्या कीर्तनाच्या तिथं लिहितात की आवाजाचे जादूगार. अरे कसला आवाज जादूगार आहे? त्या भगवंताच्या मनात आलं तर कधी बंद होईल? आपले जगन्नाथ अण्णा पवार वाचस्पती होते तरी ज्ञानेश्वरी एवढे वाचत होते, 8-8 दिवस प्रवचन करत होते, तरी शेवटला त्यांची वाचा बंद झाली होती. विचार करा. तर आपलं काय की दर्यामे आपण खसखस. असा देव आहे तो. त्या देवा लय खेळ्या देव आहे, म्हणून त्या देवाचा फार विचार करायला पाहिजे. जेव्हापासून आपल्याला कळतं तेव्हापासून. मग नामदेव माणसं एवढे माणसं सगळे करत होते. म्हणून आज शिवरात्र आहे, शिवरात्रीचा हा पर्व काळ आहे, आणि त्याच्या निमित्ताने मी नामदेवरायाचा अभंग निवडलाय. नामदेवरायाचा अभंग निवडला म्हणजे नामदेवराय ह्या अभंगामधून शिवरात्रीची कथा ऐकणाऱ्याला धन्यता देते. अभंगाचं पहिलं चरण. शिवरात्र कथा धन्य ते ऐकती, शिवरात्र कथा धन्य ते ऐकती, शिवरात्र कथा धन्य ते ऐकती, शिवरात्री कथा धन्य ते ऐकती, शिवरात्र 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 कथा धन्य ते ऐकती, नामदेवराय सांगतात शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. धन्यता सगळ्याला दिलेली नाही. संत महात्म्याने बघा ठराविक लोकांना धन्यता दिली. प्रत्येक संतांनी धन्यता दिली, पण कोणाला धन्यता दिली? ज्यांनी नामचिंतन केलं, ज्यांनी काय परमार्थ केला असेल, ज्यांनी काय दान धर्म केले असतील, अशा लोकांना धन्यता दिली. कितीतरी अभंग आपल्याला बघायला मिळतं नाही धन्यतावर. ज्यांनी देवाला ओळखलं त्यांना धन्यता दिली, ज्यांनी देवाला पोटात साठवलं त्यांना धन्यता दिली. नाथ महाराज हरिपाठ म्हणतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी शेती सहित. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसी. अहो त्या सावता महाराजाला ते त्याच्या गावापासून धन्यता दिली नामदेवरायाने, आहे का नाही? धन्य ते आरण रत्नाची ते खान, जन्मला निधान सावता तू. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माझ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा.
नामामध्ये त्याचा जन्म सुफळ झाला आणि वंश उधरीला माळी आला. त्या सावता महाराजाच्या गावात सगळं धन्यता दिली. देवाला त्यांनी हृदयामध्ये साठवलं. देवाला काय हृदयामध्ये देव नव्हता का पहिला? आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असतो, पण जशी मातीस मध्ये काडी असते त्याच्यात अग्नी नसतो, तसा प्रत्येकाच्या हृदयात असतो. पण जेव्हा देव आतमध्ये येतो मध्ये पेट घेतो, मग जसं मातीत पेट घेते की नाही काडी बाहेर काढल्या, त्याप्रमाणे सगळ्याला धन्यता दिली संत मातेने. किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते. 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 राम कृष्ण वासुदेव सदा तुझे वाटे. कीर्तनात नाचतात त्यांना धन्यता दिली. धन्य जगी तो एक हरीच्या रंगात नाचतात. काही लोक बायकोच्या रंगात नाचतात, ती सांगत तसंच नाचतात, आहेत का नाही? म्हणून काही काही लोक म्हणतात तेव्हा बायकोचं बैल आहे, त्याला काही जमत नाही. मध्ये काही लोक बायको पुढे नाचतात, मध्ये संसारा पुढे नाचतात. दळणाचा डबा घेऊन जातात, कामाला बी जातात, पोराला शाळेत बी नेऊन घालतात आणि या नुसत्याच घरी बसलेले असतात. काय सांगायचंय? नवऱ्याकडून सगळी सेवा. नवऱ्याला नवी साडी आणून म्हणून द्या म्हणणं ठीक आहे, बरोबर आहे की नाही? कदम्या धुवून दिली की तुम्ही वाळू घाला, असं कुठं असतं होय? असं नसतं. पण आता असंच चाललेलं आहे. मग ते जगामध्ये धन्यता कोणाला? आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयातिया. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञानदेव सोपान सगया. धन्य 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 निवृत्ती राया. यांना सगळी धन्यता दिली हो संत महात्म्यांनी. म्हणजे भजन करतात त्यांना धन्यता दिली. म्हणून नामदेव रामांचा शिवरात्रीची जी काय कथा आहे, काय कथा आहे त्या शिवरात्रीची? त्या इंद्राच्या संघ एक तो कोणतरी त्यांचा चाक नौकर होता. कशा करता होता? फक्त गादी टाकायला. कोणाची? इंद्राची. एवढा तो राजा मोठा. पुण्य संपलं की तो पण खाली येतो आणि तो मुंगळा होतोय, असं मी ऐकलं एका महाराजावर. आणि मुंगळा झाला तरी झाला ना, परंतु पाय पाय चालत नाही, दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसतो. कारण त्याला याच्यावर बाजू ना ऐरावतावर म्हणजे खाली स्वर्गातून खाली जरी आला. कारण काय, स्वर्गामध्ये जरी माणूस पुण्य करून गेला की पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागते. तुका म्हणे जाती पुण्यक्षे अधोगती किंवा पुण्याची पावटी सरे. इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागत ती माघारी मूर्ती लोका. पुण्य संपलं की पुन्हा माग यावं लागतं. भजन करून तसं नाही. एक तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती माग. ते परत इथं मूर्ती लोका द्यायचं. मग सगळ्याला धन्यता नाही दिली, दुसरी धन्यता दिली आमच्या भगवान परमात्म्याला. धन्य धन्य पांडुरंग पांडुरंग सकळ दोषा होय भंग. सकळ दोषा होय भंग. पूर्वज उदर तिजाग. पूर्वज उदर तिजाग. पंढरपूर देखलिया पंढरपूर देखलिया पंढरपूर देखलिया. धन्य धन्य पांडुरंग. धन्य धन्य पांडुरंग. पंढरपूर देखलिया पंढरपूर देखलिया पंढरपूर देखलिया. धन्य धन्य पांडुरंग. धन्य धन्य पांडुरंग परमात्मा फक्त देव आहे, बाकीचे कोणतेच देव नाहीये. आणि बाकी कुठल्याही देवाची तुम्ही किती जरी भक्ती केली तर देव आपल्याला काय देऊ शकत नाही. हेंदरी शेंदरी दैवते कोण पुदिती भूते खेते. आपल्या पोटासाठी जे रडती
आपल्याला काय ते देणार आहेत? अहो नाथ महाराज स्वतः सांगतात एका अभंगामध्ये, मी असं नाथ महाराज स्वतः एका अभंगात सांगतात, मी खंडोबाची उपासना केली म्हणे. ऐक खंडोबाची, खंडोबाची नवस करोनी मुरळी होऊन बैसले हो, होऊन बैसले हो, आपले एका कीर्तन युवंतुन भरी भरले हो, युवंतुन भरी भरले हो, वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले हो, वारी मागता पोट भरेना स्वानाची परिऊर सगळ गुणितार जरा पण हरी नाही देखिला, हरी नाही देखिला, हरी नाही देखिला, हरी नाही देखिला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला, तुझ्या फुलवाला बांधिला, तुझ्या फुलवाला बांधिला, फुलवाला बांधिला, तुझ्या फुलवाला शांतीप्रमाण नाथ महाराज पैठण देते म्हणतात मी खंडोबाला नवस केला, पण काय उपयोग नाही झाला. वारी मागता पोट भरे ना बहुश्रम पावले, वारी मागून पण पोट नाही भरत. असे जेवढे देव ते सगळे देव मी केले, आयशी दैवते केली आनंदे नवस बौद्ध फेरी देव, आयशी दैवते केली आनंदे नवस बौद्ध फेरी देव, परिते फलकत झाले शेवटी गळा येऊनी पडिले हो, परिते फलकत झाले शेवटी गळा येऊनी पडिले हो, बहुदासले दुःख भोगले चौऱ्यांची आपले हो, बहुदासले दुःख भोगले चौऱ्यांची आपले, धामेली उदास धरली कास सोडली पंढरी पाऊल देव हर्षला, पंढरी पाऊल देव हर्षला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला, फुलवाला बांधिला तुझ्या फुलवाला बांधिला. सगळ्या देवाच्या उपासना केल्या नाथ महाराज म्हणतात सगळ्या, पण काय नाही ते शेवट फलकट झाले आणि गळ्याला येऊन पडले. शेवटला पांडुरंगाचं दर्शन घेतलं. म्हणून शिवरात्रीची जी काय कथा आहे, तो एक चंडभिल मूर्ती लोकांमध्ये जन्म घेतो, त्याला इंद्र शाप देतो आणि शाप दिल्यामुळं तो भिल्ल जातीमध्ये मूर्ती लोकात जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याचा जो व्यवसाय असतो, तो काय व्यवसाय असतो, जंगलामध्ये एक वाघूर घेऊन जायचं, त्या हरणं पकडतात त्याला काय म्हणतात, वाघूरच म्हणतात ना. मासे पकडतात त्याला काय म्हणतात, त्याला जाळ म्हणतात, बरोबर ना. आणि डुकर पकडतात त्याला काय म्हणतात, डुकरावाले बघा एक लांब काठी घेऊन त्याला अशी रशी लावतात, डुकराच्या गळ्यात आणखी वळलं की फासा पडतो त्याला, डुकराला पकडायला, हा त्याला फासा म्हणतात. म्हणजे हे प्रत्येक गोष्टी तो त्या भिल्लाचं काय काम होतं, जंगलामध्ये जायचं, काय हरण मिळन सस मिळन जे काय मिळन ते घरी आणायचं आणि ते शिजवून खायचं, हा त्याचा व्यवसाय होता. घरी त्याला बायका होत्या, बायको होती, पोरं होते, हे सगळं. पण ज्या दिवशी एक दिवस असा घडला, त्या दिवशी शिवरात्र होती आणि तो सकाळपासून शनी जंगलामध्ये गेला, त्याला शिकारच नाही भेटली. आता शिकारच जर नाही घेतली तर घरी घेऊन जा करायचं काय. आता जरा कमी झालं ना, पूर्वी बघा आपल्या जांभळे नाक्यावर लोक कामं करायचे सगळे, आहे की नाही. सकाळी जाऊन जांभळे नाक्यावर बसायचं, मग कोणतरी आपल्याला येणार कामाला घेऊन जाणार आणि संध्याकाळपर्यंत काम केलं. 5 वाजले की लगेच 6 किती वाजले विचारतात नाक्यावर काम करणारे. 6 वाजता सुट्टी करायची, पैसे घेऊन घरी जायचं. तसं याला शिकारच नाही मिळालं तर मग घरी जायचं कसं. रात्र झाली त्याला काय नाही मिळालं. मग त्याने विचार केला इथं एक तळ आहे म्हणे आणि रात्री हे जनावर तळ्यात पाणी प्यायला नक्की येणार. मग आपण काय करायचं म्हणे, इथं एखादं झाड बघायचं आणि त्या झाडावर आपण बसायचं आणि त्या झाडावर बसून सनी पशु पक्षी पाणी प्यायला आले की बाण लावूनच होता तयार तो. आता तिथं बसला, पण त्या झाडावर तो बसल्यानंतर ते झाड होतं बेलाचं आणि तिथं पुरातन भगवान शंकरचं लिंग जमिनीत होतं. त्याला काय दिसलं नाही. कोणाला, ससे हरणं खाणाऱ्याला देव काय दिसत नसतो, पण त्याने त्याला माहित नव्हतं आणि तो बसला. ते झाड होतं बेलाचं, त्या बेलाच्या झाडावर तो बसला पण त्याला दिसत नव्हतं. पण आड आले म्हणून तोडी. तो पाला आडो येऊ लागला ना, तोडायचा पाला आणि खाली टाकायचा, तोडायचा पाला खाली टाकायचा आणि खाली भगवान शंकराचं पिंड होती. भगवान शंकराला वाटलं असा कोण भक्त आला आपल्याला, लोक लय झालं, एक पान ठेवतात 3 याचं. भगवान शंकरच्या माथ्यावर पाला पडला आणि मग भगवान शंकर संतुष्ट झाले. मग स्वतः ते आले नाही भेटायला. त्यांचं खातं कोणतंय, जे माणसं जास्त माजले त्यांना उचलायचं खातं त्यांच्याकडे. कोणाचं, भगवान शंकराकडे. ब्रह्मदेवाकडे काम काय आहे,
निर्माण करायचं, कोणाला आंधळं करायचं, कोणाला लंगडं करायचं, कोणाला गोरं करायचं, कोणाला माझ्यासारखं काळं करायचं, हे कोणाकडे? हे सगळं ब्रह्मदेवाकडे, आपल्याकडे काहीच नाही. आणि सगळ्याचा सांभाळ करायचं काम विष्णूकडे. 3 देवाचे 3 काम आहेत. आणि जर माणसाला उचलायचं असलं की भगवान शंकर काय करतात, ते यमराजाला सांगतात आणि मग त्याला उचलून घेऊन या, चला. मग त्या यमराजाला पाठवलं आणि तो भिल्लावर मी प्रसन्न आहे म्हणे, त्याने माझी खूप सेवा केली, एवढा मोठा बेलाचा पाला माझ्या डोक्यावर व्हायला, त्याला काय तरी पाहिजे ते विचार म्हणे. आणि यमराज पुढे येऊन उभा राहिला. आता यमराज पुढे येऊन उभा राहिला, यमराज काय माझ्यासारखा दिसणार का त्याला? यमराज कसा असतो? महाभारतात बघितलं ना तुम्ही, महाभारतात रेड्यावर बसून येतो, त्याचं वाहनच रेड आहे म्हणतात यमराजाचं. आणि त्या भिल्लाने विचारलं म्हणे, तू कोण रे? म्हणे मी यमराज. म्हणजे तुला कशाला बोललेलं, तू आला कशाला? म्हणे मला भगवान शंकरांनी पाठवलं. कशाला पाठवलं? मला न्यायला नाही. म्हणे तुला न्यायला नाही पाठवलं, मग तुला काहीतरी द्यायला पाठवलं. म्हणे तुला काय पाहिजे सांग, म्हणे तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणे. मग आता याने विचार केला, ज्याला काय मागायचंय आपणाला. समजा आपल्याला देव प्रसन्न झाला, एखाद्याने भक्ती केली आणि तेव्हा म्हणला माग भक्त तुला काय पाहिजे, आपण काय मागणार? मला जर देव प्रसन्न, मी पहिलं सांगेन मला एक बंगला राहायला, 4 व्हीलर गाडी, एक कीर्तनाला जायला, एक ड्रायव्हर गाडी चालवायला, हे देवाला मी मागणार. पण देव ते देतच नाही, कोणाला देत नाही. तो पाहिजे तर ब्रह्मज्ञान देईल, तुम्हाला फार लोक डोक्यावर घेऊन नाचतील, एवढा मोठा मान देईल, पण गाडी बंगला काही देत नाही. तो किती बी त्याच्या मागं लागा तुम्ही, तो देणारच नाही. म्हणून याला वाटलं काय मागणार याला. मग याने काय केलं, मी ज्या पशुपक्ष्याला मारतो ना, जंगलामध्ये जेवढे पशुपक्षी आहेत त्यांची भाषा मला कळाली पाहिजे म्हणे. तो प्रभाव यमराज तटस्थू म्हणला आणि निघून गेला. कारण ते यमराज सगळ्यालाच घ्यायला येतोय, त्याला भेटायला आला असं नाही. आपल्याला घ्यायला पण कोण येतो? यमराजच येतो, प्रत्येक माणसाला येतो. एक दिवस मला पण काळ न्यायला आला होता, 7 महिने झाले त्याचे. काळ आला, मला म्हणलं चला धोरात मारत उरका, तुमचं संपलं म्हणे. अहो म्हणलं मी वारकरी आहे, वारकऱ्याच्या घरी कोणी पाहून आलं त्याला चहा पाणी तर करायला पाहिजे की नाही. अहो म्हणे करा म्हणे, आता तुमची इच्छा नाही करा. मग काय विचारलं या मला, मी काफी करू का काय चहा करू? ते मला काय तिचं म्हणते करा. मग आम्ही काफी केली, काफी केल्यावर आम्ही काय केलं, त्या काफी थोडं गुंगीचं औषध टाकलं. गुंगीचं औषध असते की नाही, ते त्याच्यामध्ये टाकलं. ते यमराज काफी प्यायला झोपलं तिथं. आता झोपल्यावर त्याच्याकडे जो लॅपटॉप होता, ती डायरी काय होती ना, नाव लिहून आणलेली, पहिलं कोणाला उचलायचं, दुसरं कोणाला उचलायचं. मग ते मी बघितलं तर पहिल्याच नंबरला माझं नाव होतं. मला घेऊन साजे आला होता ना पहिल्याच नंबरला. ते झोपीमध्ये मी काय केलं, वरचं नाव खोडलं आणि खाली बुडात घातलं. बुडामध्ये नाव घातलं. मग थोड्या टायमानं ती यमराजाची गुंगी उतरली आणि ते उठला. मला काय इंगळे महाराज, लोक यमाला सगळे आपलं महाराज लोक सगळे घाबरतात म्हणे. आणि तुम्ही म्हणे मला चहा पाणी केली, लय सत्कार केला म्हणे, आता सगळा कार्यक्रम बदलून टाकतो म्हणे मी. आता मला वाटलं कार्यक्रम बदलत म्हणजे आपलं मरण चुकलं, आता आपलं काय मरण येणार नाही. मग त्याला विचारलं काय करणार? म्हणे आता खालून सुरुवात करतो म्हणे. म्हणजे खालून पहिलं म्हणले, खाली माझंच नाव लिहून घातलं होतं मी. तसं यमराज कोणाला सोडित नाही, सगळ्याला तर घेऊन जायला येतो. तसं याला यमराज भेटला आणि तो निघून गेला. आणि मग असं म्हणतात की त्या सोमदत्त नावाचा एक राजा होता, नामदेवराच्या गाथ्यामध्ये सगळी कथा आहे. संपूर्ण कथा आपल्याला काही सांगायची गरज नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळे वाचन करणारे आहेत. पण ते सोमदत्त नावाचा राजा होता आणि त्याला 500 पत्न्या होत्या. किती? 500. भगवान कृष्णाला किती बायका होत्या? 16,108. रावणाला किती होत्या? 80,000. असं का नाही, कमी करायला तुम्ही घाटा करता का रावणाचा? आणि त्या बी 80,000 बायका होत्या. पण त्या कशा होत्या? कलर गेला तर पैसा वापस अशा होत्या. तरी सीतेला घेऊन गेला कोण? रावण. एवढ्या त्याला पूर्वीच्या लोकांना जनक राजाला 700 बायका होत्या, दशरथ राजाला पण 500 बायका होत्या, पण 3च पत्न्याचा उल्लेख आहे. तसं त्याला पण 700 बायका होत्या, 500. आता 500 बायका असल्यामुळे त्यांचा काम पूर्ण करणं नाही झाला त्याने. मग त्याच्यातल्या फक्त 2 पतिव्रत होत्या, बाकी सगळ्या स्त्रियांनी व्यभिचार केला. व्यभिचार केला म्हणजे दुसऱ्या पुरुषा संग गेल्या. आणि मग जे स्त्रीने पाप केलं ते नवऱ्याला भोगावं लागतं, शिष्याने पाप केलं गुरुला भोगावं लागतं, राजा प्रजेने पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, आहे की नाही? हे प्रत्येक. आणि सत्यनारायणची पूजा घातली की बायको नुसती हात लावती फक्त, इथं सगळं हेच करतो, डायरेक्ट अर्ध पुण्य घेते ती. पुण्याची वाटेकरी ती, पण पापाच्या वाटेकरी नवरा. एवढे सगळे त्या बायकांनी व्यभिचार केल्यामुळे त्या राजाला पाप लागलं. आणि पुढे 2 पतिव्रता होत्या फक्त त्याच्यातल्या,
त्या दोघी राहिल्या आणि हा राहिला, बाकीचे सगळे गेल्या आणि ते बी मेले. मेल्यानंतर त्यांना हरणाचा जन्म मिळाला, हरणाचा. आता म्हणतात की ओ माणसाला जशी वासना होईल तसा जन्म मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगी हरिरूप. आणि मग त्या दोघी जणी हरण्या झाल्या आणि हा राजा होता त्या हरण झाला आणि पुन्हा जंगलामध्ये ते संग मग राहत होते नवराबाई. तुम्ही म्हणणार ते हरण झाल्यावर त्यांना कसं काय कळत होतं हे माझी बायको म्हणून? आता ते त्यांना कळत होतं, आपल्याला नाही कळणार, कारण ते अवतार घेऊन आलेले असतात. संत काय देव काय म्हणून त्यांना सगळं माहित असतं. आता आपण मागच्या जन्मात कोण होतं आपल्याला माहिती आहे का? पण नामदेवरायांना तुकोबारायांना यांना माहित होतं मागच्या जन्मात आपण कोण आहे. तसं आपल्याला माहिती नाही मागच्या जन्मात कोण आहे ते. बरं पुढचा जन्म आपल्याला कशाचा मिळणार आहे का माहित? बरं परत माणसाच्या जन्माला तरी आपण येणार आहे का? परत माणसाच्या जन्माला जरी येत नाही, मग आपली सुनबाई डिलिव्हरी झाली का आपण कसं म्हणतो आमचं म्हातारं पोटाला आलं म्हणतात की नाही? आमचे आजोबा आले, आमचं म्हातारा पोटाला आला. कोणी येत नाही, एकदा गेल्यानंतर म्हातारा येत नाही आणि कोणीच येत नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मसुद्या. म्हणून नामदेवराय म्हणतात ती शिवरात्रीची कथा या प्रकाराने त्या हरणी तिथं थांबल्या आणि रात्री एक हरणी तिथं पाणी प्यायला गेली. तिच्या संग 2 पिल्ले होते. आता हा टपूनच होता ना, पण याला ते पिल्ले आणि त्या हरणी त्या जाळ्यामध्ये अडकले आणि त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर ते 2 जण एकूण एकाला जे बोलू लागले ते त्या भिल्लाला कळू लागलं. पक्ष्याची भाषा भिल्लाला कळू लागली. आपल्याला आपल्या बायकोची भाषा नाही कळत, आपल्याला काहीच कळत नाही, तरी प्रत्येक जण म्हणतो मला सगळं कळतं. बायको नवऱ्याला म्हणते मला तुमच्या मनात काय चाललेलं मला कळतं. नवरा बायकोला म्हणतो, पोरगा बापाला म्हणतो. आपल्याला मरूच तर कळत नाही त्याचे, आणि ते बी आपल्या घरचे लोक सांगतात आपल्याला काही कळत नाही. बघा आता तुमच्या समोर मुलगी बसली, हिने जर काही केलं तर तुम्ही काय म्हणता? जात ताई गपची बस, तुला काही कळत नाही म्हणतं की नाही आपण? हा, मग पुढे तो जर मोठा झाला 20-22 वर्षाचा आणि त्याचे 2 हाताचे 4 हात झाले, त्याची बायको जर माळकरी असली तर बरे, नाही ती जर काही हिपिकटवाली असली तर मग विचारूच नका. ती डायरेक्ट आरे तुरेच बोलती. आणि जी बाई नवऱ्याला आरे तुरे बोलती ना, तिचा नवरा लवकर जातो ती मागे राहती. मग त्याचं आयुष्य कमी होतं ना. पहिली गोष्ट एकदा आरे तुरे बोलती, दुसरी गोष्ट त्याच्या नावाने कुकू पण नाही लावी, काय काय माहिला तर टिकल्या पण नाही लावी, टिकली तर टिकली नाही तर हुकली. जेवढं मोठं कुंकू तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त. याला रामायणातलं उदाहरण आहे. सीतामाईने एवढूस कुंकू भांगात भरून कपाळाला लावलं होतं. हनुमंतरायाने पाहिलं आणि म्हणे सीतामाई हे कशा करता? म्हणे मालकाचं आयुष्य वाढतं म्हणे, आपल्या मालकाचं. ते म्हणजे एवढीशा कुंकाने किती वाढणार आहे म्हणे. हनुमंतराय काय पहिले लाल नव्हते असे. हनुमंतराय म्हणले माझ्या स्वामीला एवढं आयुष्य मिळालं पाहिजे, पूर्ण लाल करून घेतलं, सगळं अंगच लाल करून घेतलं. तेव्हा 11,000 वर्षे रामाने राज्य केलं. 11,000 वर्षे. म्हणून एवढंच आपल्या कुंकाला काय, आपल्या कपाळाला कुंकूच नसतं. पण ते टिकली तरी कपाळाला राहून आंघोळ करतात का? बाथरूमला गेले की बाथरूम चिटकून ठेवतात, आहे की नाही? बाथरूमला चिटकून ठेवतात. म्हणून तसं नाही, कुंका नाही ठाव म्हणे मी आयो भावे विना देव कैसा पावे. म्हणून स्त्रीच्या कपाळाला जेवढं कुंकू मोठं तेवढं आयुष्य जास्त. जेवढं नवऱ्याला आपण आवाजाव बोलणार तेवढं आयुष्य जास्त. तशा त्या स्त्रिया नव्हत्या हो. पहिलीच्या स्त्रिया अशा नव्हत्या. कुठल्या गोष्टी करायच्या असल्या त्यांच्या विचाराने होत्या. म्हणून शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, जे तुमची इच्छा असेल ती इच्छा पुरी करतो. कोण? भगवान शंकर. का? तो शिवभोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. अनेक प्रमाण आपल्याला बघायला मिळते. म्हणून विष्णू आणि पांडुरंग भगवान शंकर हे दोन्ही एकच आहेत. नामदेवरायाचं खूप मोठा अभंग आहे त्यात, तुमच्या पाठ असेल. भजन करा हरी हर, भजन करा हरी हर, भजन करा हरी हर, भजन करा हरी हर. नारायण शिवशंकरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा. भजन करा दोघाचा, भजन करा दोघाचा, भजन करा दोघाचा, भजन करा दोघाचा. तुम्हाची चांगल तेवढा, 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 तुम्हाची चांगल तेवढा. हो या मग सगळं बघून घ्या. शंभूने गिळले हाळ हाळ, म्हणून विष्णू झाला निळा, देखत देखत अंधळा, धनी होती गवारा. शंभूने हाळ गिळले, विष्णू निळा झाला. विष कोणी पेलं? भगवान शंकरांनी. शक्ती रूपे सारंग पाणी, नारायण झाला भवानी. सारंग पाणी नंदी होणी, सन्मुखासनी बैसला.
लक्ष्मी रूपे आपण हरू, देवेवरीला सारंग धरू, आणि गरुड रूपे महेश्वरू, वाहन झाला विष्णूचे. म्हणून एक तो एक वेगळा नाही, दृष्टांत तो आगमा पायी, नामा म्हणे एक केशव ध्यायी, हरिहार पायी त्याचे अवतार. हे दोन्ही त्याचेच अवतार आहे. म्हणून भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारा देव आहे. पांडुरंग परमात्मा लवकर प्रसन्न होत नाही, पण भगवान शंकर लगेच कोणालाही प्रसन्न होते. एक चोर पायामध्ये जोडा घालून पिंडीवर उभा राहून घंटा चोरायला आला होता. कुठला? मंदिरातला. आणि घंटा चोरायला आला, त्याचा हात पुरा नाही गेला म्हणून जोड्या सगळे पिंडीवर पाय ठेवले, आणि पिंडीवर पाय ठेवून जोडात घेऊन सनी घंटा काढा निघाला. तो निघाल्यानंतर भगवान शंकर पटकन झाले म्हणजे त्याला स्वर्गात घेऊन जायला, कैलासाला घेऊन जायला. पार्वती म्हणजे तुमचं डोकं फिरलं काय असं म्हणतात ना बायका नवर यायला. डोकं फिरलं का तुमचं म्हणे? तुमच्या त्या जोड्याने पाय देऊन उभा राहिला होता आणि तुम्ही त्याला स्वर्गाला घेऊन चालले. तुला माहित नाही, कळणार नाही म्हणे. बाकीचे लोक येतात ना, अहो त्या माऊलीच्या मंदिरात ना त्याचे एवढ्या पाया बसतात ना, पसारा घालून दुसऱ्याला दर्शन घालून नाही ठेवून देतो जागा, आणि एवढ्या कळशा पाणी वाटतात त्याच्यावर. इकडून धुणार, तिकडून तोडणार, इकडून असं करणार, तिकडून असं करणार. त्या भगवान शंकराला आणि त्याची पूजाचं नामदेवराच्या अभंगामध्ये वर्णन आहे. एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. एक सोपं पूजन आहे त्याचं. एक पसाभर पाणी टाकायचं असतं, नाही तर दूध टाका, कळशीची कळशे वाटतात आणि सगळं पसारा घालून तिथं वाचतात. आशेने देव प्रसन्न नाही होत. देवाची सेवा तशाला तशी करायला पाहिजे. म्हणून शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, विच्छिले पावती सर्व काही. आणि मग भगवान शंकराचं नाम चिंतन केलं, कथा कीर्तन जर आपण ऐकलेत, आपल्या जवळ काय होतं? पातकाचा नाश, पुण्य वाढे फार. आणि शेकी कोण कृपा करतं आपल्यावर? भगवान शंकर नाही, शेकी विशंभर कृपा करी. विशंभर म्हणजे कोण आहे? तुका म्हणे ज्याचे नाव विशंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. संतान काळ करी चरण सेवा त्याची. जो सतत भगवंताचं नाम चिंतन करतो ना, त्याच्याजवळ काळ सुद्धा येऊ देत नाही. कारण त्याला भगवंतानी सांगितलं, यमाला सांगितलेलं असतंय, नका जाऊ या गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन गोवा घरटी पुढे. यमधर्म सांगित होता, तुम्हाला तेथे सत्ता, तेथे होय कथा हरिकथा सदा घोष नामाचा. तिथं माझे भक्त नाम चिंतन करतेत. भगवान शंकरांच्या यमाला सांगितलं असतं, तुम्ही तिथं जायचं नाही. आणि जेव्हा ते कीर्तनातून बाहेर जाईल ना, मग उचलायचा. तोपर्यंत कीर्तनामध्ये नाही येऊ शकत काळ. कारण तुकोबाराय म्हणतात, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, नाचू तेथे उभा राहे जाता व्यंग करीत आहे. तिथे कीर्तन चालू असते, एखाद्याला काळ न्यायला जरी आला असला तर तो तिकडे बाहेर उभा राहतो, तिकडे बाहेर उभा राहतो तो. म्हणून काळाची सत्ता जी आपण नामचिंतनावर काही चालत नाही, नामचिंतनाच्या जोरावर त्या काळाचं काही चालत नाही. म्हणून मला वाटतं भगवान शंकर आपण मग आबा म्हणलो त्याचं प्रमाणे बघा, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिव नाम मुखी दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळ बापुडिया रे. तो काळ पळ सुटतो तिथं नामचिंतन चालू असतं तिथं. म्हणून भोग आणि भोगे वाढेल ज्ञान. शेवटला आपल्याला संतान जर नसन तरी भगवान शंकर देऊ शकतात, पण मनापासून त्याची जर आपण उपासना केली. कारण स्वतः भगवान परमात्मा एवढं भगवंताचं नामचिंतन करतात, सगळं सोडून सनी कैलास सोडला. लंका त्यांची होती ती रावणाला देऊन टाकली. कोणाची होती लंका पहिली? भगवान शंकरांनी स्वतः राहायला बांधली होती. पण जेव्हा वास्तुशांती घातली आणि त्या वास्तुशांतीला रावणाला नेलं, कशा करता? पूजा करण्याकरता. आणि नंतर त्याला विचारलं, बाबा पूजा केल्यावर प्रसन्न झाले, तुला काय लक्षण पाहिजे सांग. रावण म्हणला, ही लंकाच मला देऊन टाका. ते भगवान शंकर होते. आपण असं तर बांबू घेऊन मागला नव्हतं त्या बामणाच्या. सांगा आपल्या घर तू मागण का बामण वाचन केल्यावर? भगवान शंकर म्हणले, घे तुला घ्या तिथं घे. निघून गेले कैलासावर गेले. तिथं डोक्याला ताप. भजन कोणी करून तर देत नाही. जे तिथून निघाले तर मग कुठं आले?
जिथं मेलेले माणसं येतात तिथं आले. कोणी बोलायचं कामच नको. गद चर्मधारी मशानी राहिला आणि संघ भूत मेळावे राहिले. लोक बी नको, भूते बरे आपले गपचिप नाचतात, काहीच करत नाही. म्हणजे भगवान शंकर भजन करण्याकरता मशानामध्ये येऊन राहिले, अंगाला भस्म लावलं. अशा भगवान शंकराची जर आपण उपासना केली तर लवकर प्रसन्न होणार ते दैवत आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात शेवटच्या चरणात नामा म्हणे शिव अक्षरे हे दोन्ही जपावी सज्जेनी वारवार. चाचे महाराज मला संत महात्म्याचे काही काही शब्द आहेत ना त्याचा हिसाब लागत नाही. आता सगळ्यांनी जपा असं म्हणायला पाहिजे की नाही, पण कोणी सांगितलं सज्जेनी. काल्याचा एक अभंग बघा, काला वाटू आणि पुढं हा मग आता निका वैष्णव जे असेल त्यालाच काला वाटा. मग आता निका कोण आहे हे एक एक शब्द आपण आणलं, आपण म्हणून जातो सगळं खरंच. पण बघा त्या अभंगाचा एक एक शब्द आहे, संत महात्म्याने कुठे जागा ठेवली नाही. सज्जन माणूस असेल तोच नामचिंतन करू शकतो, पापी माणूस नामचिंतन करू शकत नाही. म्हणून जपावी सज्जनी वारवार, नामा म्हणे फार सोपे हे साधन आहे. बाकीचं काहीच करायची गरज नाही. रात्रंदिवस भगवंताचे चिंतन करा, भगवान शंकराचं करा. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय हे करा. ते नाही जमत तर विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल म्हणता हरली पाप, पदरी आले पुण्य माप. झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. पण टाळ्या वाजवायच्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. ज्यांनी ज्यांनी चष्मा लावलेत ना त्यांनी रोज टाळ्या वाजून हरिपाठ करा. जर तुमचा चष्मा नाही गेला तर मला सांगा, कारण मी स्वतः अनुभव घेतलाय आणि माझा चष्मा आता गेलाय. मी किती वर्षाचा आहे तुम्हाला काय 12 वर्षाचा वाटतो का मी? अहो 70 वर्षाचा आहे मी. 70 हा 70 वर्षाचा आहे. 70 कमी नाहीये. पण अजून मला सगळं बारीक बारीक दिसतंय. का दिसतंय? चष्मा मला लावला होता. त्या म्हणतात त्याला विचारा. चष्मा लावला होता पण मी कीर्तनात नाही. आता टाळ जरी असलं तर टाळ्या वाजतो. मला डुमरे महाराज बघितलं. मग तुम्ही रोज हरिपाठ म्हणा घरात बसून जाणी. देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्तीच्या हरी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. रोज अशा टाळ्या अशा नाही वाजायच्या. कशा वाजायच्या? अशा. सगळे बोट अशी लागली पाहिजे. हा प्रयत्न करून बघा, तुमचा चष्मा नक्की जाणार. पण आपण प्रयत्न करा. आपल्याला टाइमच कुठं असतो? आपल्याला टाळ्या वाजायला कुठे टाइम आहे? आपल्याला टवाळ्या करायला टाइम आहे. टाळ्या वाजायला टाइम नाही, आपल्याला टवाळ्या करायला टाइम आहे. म्हणून टवाळ्या केल्यापेक्षा टाळ्या वाजत बसा, घरामध्ये आनंद मिळेल. कारण नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. खूप आनंद हो म्हणून गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. सर्व सोडून द्यायचं, संसाराचा त्याग करायचा. हा सर्व देवावर भार घालायचा संसार. कारण हा सगळं त्याने दिलं ना. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. तुका म्हणे घालू तायावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. हा देह त्याला समर्पण करायचा, तो संसार त्याला समर्पण करायचा. आणि असा त्याच्यावर आपण एकदा भार घातला की तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कायवारी नारायण. आणि एकदा देव आपला कायवारी झाला, तो आपल्याला सांभाळायला लागला, आपल्या मागे फिरायला लागला की देव राखेता या मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. फक्त एकच प्रार्थना करायची, कथेची सामुग्री देहावसानावरी जाऊ देऊ नको भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. देवाला हे सांगायचं, माझे हातपाय चांगले राहू दे, माझं तोंड चांगलं राहू दे. आमच्या मृदुंगवाणीने हे देवाला प्रार्थना करायची, आमचे हात चांगले राहू दे, आम्हाला त्याचा अहंकार होऊ देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णू रासा भाविकाशी. नामदेवरायाने तेव्हा सांगितलं. नाही तर ज्ञानी माणूस आहे त्याला जर अहंकार झाला तर तुका म्हणे नरका घाली अभिमान. आणि जरी होय ज्ञान गर्भताठा. म्हणून तीळभर जरी अभिमान झाला तर देवाला अभिमान होतो. मग कोण महिला मंडळ असतात, भजन करणारे असतात, हरिपाठ करणारे असतात. काय आम्ही भजन करतो, आम्ही हरिपाठ करतो, आमच्यावर काय उपकार करताय का? कोणावर उपकार करतो का आपण भजन करतो? काही सांगायची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या हितासाठी हे करायचे, आपलं हित करून घेण्यासाठी करायचे. कोणाला काही सांगायची गरज नाही. देवाने प्रत्येकाला आपली आपली कला दिलेली, सगळ्याला सारखं दिलं नाही. आणि सगळ्याला सारखं नाही दिलं म्हणून कोठे काय एक आहे एक नाही. आणि सगळ्याला एकच कला दिली असती तर काय उपयोग नसता झाला. म्हणून तुम्ही सगळ्या श्रोते मंडळीला ज्ञानोबरांनी महेशाची उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आरती तसे भक्ती. ऐका नाही, जरी बोल गंगावती शुकारालजी. एका कीर्तनामध्ये मी ऐकले का महाराज अगोदर हे ओवी म्हणून झाले होते का, म्हणतो तुम्ही जेवढे ऐकणारे तेवढे सगळे शंकराचे पुरुषे म्हणे. शंकराचे पुढचे म्हणे. लोकांना काय वाटलं शंकरापेक्षा मोठं म्हणतो कोण महाराज आम्हाला.
आता शंकराच्या पुढे कोण असो नंदी. बरोबर आहे त्या महाराज. अहो किती जागेवर महाराज लोक काही सांगितलं तरी लोक हा बरोबर आहे महाराज बरोबर आहे. नंदी बैलासारखं नुसतं मुडकं हालीत राहतात. अहो ऐकून 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 श्रोत्यांनी सुद्धा महाराजाला प्रश्न विचारला पाहिजे. ओ महाराज गेल्या वर्षी तुम्ही हात अभंग घेतला होता आणि हात दृष्टांत सांगितला होता, काय तुम्ही आम्हाला सांगताय? असा एकही श्रोता अजून तयार नाही झाला. 30-40 वर्षे झाली. अहो कालचा अभंग ध्यानात राहत नाही, आमच्या वारकऱ्याच्या नाही राहत, बाकी त्याचं सोडा. मग हे कसं काय घडायचं? एवढं ध्यान पाहिजे. आयसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. जेव्हा मनाने चिंतन करा ना तुम्ही, 12 कड्याचा अभंग 1 घंट्यात पाठ होतो. आता पण होतो. माझं 70 वय झालं तरी मी जवान होतो तेव्हा तर चालता चालता 4 कड्याचा अभंग पाठ करायचं. विचार म्हणत आहे. आमच्या घरून निघालो 5 पगाडीत ना, पंढरपूरची वारी आली. कुठला अभंग म्हणायचा? घरी बघायचं, तिथपर्यंत जायचं, पाठ करायचा आणि म्हणायचा. मी भूषण नाही सांगत त्याचे, तुम्हाला तर माहिती आहे. भूषण नाही सांगत कुठले बी अभंग. त्याच्याने एक अभंग नवीन मिळला की तो शोधणार आणि म्हणणार. मी काही एवढे अभंग अवघडे मी रोज म्हणतो तरी मागं म्हणता येत नाही ताज्या कोणाला. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता नेनिज अंग होय ऐशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही जाती आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. किती सोपं आहे का अवघड आहे हा? कोणीच म्हणत नाही माग कोणी म्हणतच नाही अभंग म्हणलं की. आता हा अभंग वारकरी म्हणत नाही. मग आता अभंग म्हणलेलं पिंडांड ब्रह्मांड अंतरी. हो महाराज दुसरा म्हणा, दुसरा आमच्या पाठ नाही. महाराज तुमच्या पाठ नाही, मग आम्ही पाठ केलेलं म्हणायचे कुठं? आता भरणात नाही म्हणणार ते का? बायकोच्या समोर म्हणा, बायको बी नाही राहिली आता तिच्या समोर म्हणायचं. म्हणायचं तरी कुठं मग ते अभंग? आणि ते अभंग विसरून झाले त्याच्या विसरून झाले. एकनाथ महाराजांना आम्ही याला गेलो होतो कुठं आनगावला, तिथं दिंडी काढली आणि तिथं निवृत्ती महाराजांनी अभंग म्हणला. कुठला? चौथा बागुल तो ऐसा त्याला म्हणत पहिला बागुल तो ऐसा त्याला म्हणती पै माझा, शंकासुर वधिला कैसा, 4 वेद हानिले कृष्ण रायेने उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. मी तेव्हा अभंग घरी तिथं ऐकला. माझ्या पाठ नव्हता तेव्हा, पण घरी आल्यावर मी 4 दिवसात तो अभंग पाठ केला. कसा होता? हा पूर्ण 10 अवताराचा अभंग नामदेवरायाचाच येतो. पूर्ण 10 अवताराचा एक 4 दिवसात तो अभंग पाठ केला. मग परमार्थामध्ये हेवा करायचा तर हा हेवा करायचा, बाकीचा कुठला हेवा नाही करायचा. काही काही लोक दुसरा हेवा करतात, ते हेवा आपण नाही करायचा. ज्याच्या प्रतापाने पैसा मिळायचा असेल त्याला मिळतो. कारण तुकोबरायांनी सांगितलंय प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. आता मला बरेच लोक म्हणतात, मला 40 वर्ष झाले त्याचे, मला लोक म्हणतात तुम्ही आता कीर्तन करता, एवढे सप्ते करता आणि अजून सायकलवरच फिरताय. मग आता मी काय करू? चाचे महाराजांनी समजायला पाहिजे व्हायचं कीर्तन ठेवलं, त्यांना बिदागिरी द्यायची किती. आता एक तर काय मी काम धंदा नाही करत, त्यांनी ठरवलं पाहिजे की नको. आता मी पहिल्यापासून माझं ठरलेलं आहे, जे देतील ते मी घेतो. आता तुमच्या सप्त्यात पण मी कीर्तन केलं, तुम्ही दिले तेच घेतले. मग असे किती दिवस करायचं? लोक म्हणतात असे किती दिवस करणार? आतापर्यंत मी काम करत होतो, आता ते कामही होत नाही आणि काहीच नाही. बायको मरून गेली, सगळेच गेले, एकटाच राहिलो. एकटेच राहू दे मला भारूड, कोणीच नाही. आता म्हणजे गणपत आहे हो, तशी मुलगी आहे सगळे, पण आता प्रपंचाचं काहीच नाही. फक्त आपल्याला परमार्थ करायचा, बाकी काहीच नाही करायचं. आता आतापर्यंत जे दिवस गेले ना, गेले ते जाऊ द्या, उरले ते लावी शेवटी. भरवे झाले आदिवरी, नाही पडिलो मूर्तीच्या हरी, आलो वाचून येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे सोपे हे साधन नाही, नामा म्हणे शिव अक्षरे हे दोन्ही, आणि जपावी सज्जनी वारंवार. एकदाने सगळ्यांनी टाळे वाजून भजन करा. कोणाचं भजन करायचं? माऊलीचं भजन करायचं. ज्यांनी ज्यांनी माऊलीचं भजन केलं ना, तर भगवान परमात्मा आनंदी होतो संतांचं भजन केल्यावर. एक वेळाला तुम्ही देवाचं भजन नाही केलं तर चालन, पण भगवंताच्या भक्ताचं भजन नाही केलं तर त्याला लय राग येतो, लय राग येतो. कारण ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या भक्ताला तारा दिलाय त्यांनी खलासच केलं, त्याला ठेवलंच नाही. असे कितीतरी उदाहरण आपल्याला बघायला मिळतील. फार महाभारतापासून भीमाचा मुलगा बबरू, तो पांडवाच्या बाजून नाही कौरवाच्या बाजून जाऊन आला. पहिल्या दिवशी त्याला मारलं भगवंताने, पहिल्या दिवशी. म्हणून हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. तुम्हाला नाही ऐकायचं कीर्तन नका ऐकू, पण एखादा मारकरी असेल, एखादा वारकरी असेल, कमच कम त्याची निंदा तरी करू नका. कारण निंदेसारखं दुसरं पाप कुठलंच नाही निंदेसारखं. आता कीर्तन करायचं बरं आहे. मग एक कीर्तनकार त्याचे एक माणूस कीर्तन करून चालला, काय म्हणला? बोला कसं बरं बाबा, बांधला फेटा, मारल्या चाटा आणि घेतल्या नोटा की निघाली.
अरे काय बोलायचं सांगा आता इथे काय चाटा मारतो आम्ही पण लोक असे बी म्हणतात काहीतरी सांगितल्यावर म्हणत असते की नाही ते बी वास्तविक पाहता श्रोते बरेच अजून तसेच आहेत कसे त्या महाराज म्हणला शंकराच्या पुढचे कारण रात्री पण तिथं महाराजांनी सांगितलं की श्रोते असे तयार झाले पाहिजे की महाराजाला प्रश्न विचारला पाहिजे महाराजाला कोणी प्रश्न आतापर्यंत विचारत नाही खरंय खरंय तेच म्हणले इथं खरं म्हणायचं बाहेर गेलं का आरत्यांचा धंदा आहे चालले असे म्हणणारे पण लोक आहेत म्हणून माऊलीचं भजन करायचं ज्ञानेश्वर माऊली